जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एक 9 वर्षांची चिमुकली ही गेल्या 3 दिवसांपासून बेपत्ता असल्याचं समोर आलं। या घटनेने खळबळ उडाली। धनश्री शिंदे असे बेपत्ता झालेल्या मुलीचं नाव आहे। धनश्रीचे शाळेचे दप्तर गावाच्या वेशीबाहेर आढळून आले। पोलीस मागील 3 दिवसांपासून धनश्रीचा शोध घेत आहेत। धनश्री हे 12 डिसेंबर पासून बेपत्ता आहे। ही घटना चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे बुद्रुक येथे घडली। धनश्री ही तरवाडे बुद्रुक गावातील शाळेत शिकत होती। 12 डिसेंबरला धनश्री सकाळी 10 वाजता शाळेत गेली। सायंकाळी 5 वाजता शाळा सुटली। त्यानंतर 2 मुलं घरी आली, पण ती घरी आलीच नाही। कुटुंबियांनी तिचा शोध घ्यायला सुरुवात केली, मात्र ती कुठेच सापडली नाही। त्यानंतर पोलिसांना फोन केला। पोलिसांनीही तिचा शोध घ्यायला सुरुवात केली। घटनेमुळे धनश्रीचे कुटुंबीय चिंतेत आहेत। मुलीच्या वडिलांनी एका ठिकाणी एक बाई बसली होती, तिच्याजवळ चौकशी केली तेव्हा आपल्या मुलीसोबत एक तांड्यातील मुलगी होती। ती तांड्याच्या दिशेने गेली असल्याचं त्या बाईने सांगितलं। दुसऱ्या एकाने तिच्याकडे चौकशी केली असता त्याला दुसरीच माहिती दिली। आपल्या मुलीसोबत इतर 2 मुली होत्या, एक गावातील आणि एक मुलगी तांड्यातील होती, अशी माहिती त्या बाईने दिली। तर एका चुलत भावाने पुन्हा तिच्याकडे चौकशी केली असता तिसऱ्यांदा तिने आणखी वेगळं उत्तर दिलं। आपली मुलगी कडगाव रस्त्याच्या दिशेने गेली असल्याचं त्या बाईने सांगितलं। त्यामुळे धनश्रीच्या कुटुंबियांची दिशाभूल झाली। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून धनश्री बेपत्ता असल्याचं धनश्रीचे कुटुंबीय चिंतेत आहेत। LCB तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शाळेतील शिक्षकांची विचारपूस केली आहे। धनश्रीचे शाळेचे दप्तर हे गावाच्या वेशीबाहेर सापडले आहे। पोलीस प्रशासनाकडून चिमुकलीचा कसून तपास घेण्यात येत आहे।